श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आज आपण बघणार आहोत नामजप. नामजपाचं महत्त्व, त्याचे नियम, जप कसा करावा, 1-2 भागामध्ये आपण हा व्हिडिओ बघणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा. दत्तछंद या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे स्वामी समर्थ महाराजांचे, नवनाथ महाराजांचे, त्याच्यानंतर दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती आपल्याला मिळेल. तर अवश्य सर्वांनी सबस्क्राईब करावं. तर महाराजांच्या आज्ञेनुसार जप कसा करावा याची माहिती आपण ऐकणार आहोत, मार्गदर्शन ऐकणार आहोत. जप करताना आपलं मन नेहमी शुद्ध पाहिजे. उठता बसता खाता पिता कधीही जप करा, नामजप करा. नामजपाला तुम्हाला नामजप कधीही तुम्ही करू शकता, त्याला काही बंधन नाहीये. 11 माळी रोज केल्या पाहिजेत. 11 माळी करा, 1 माळ करा. नाही केला काही 11 माळी बसले, 1 माळ नाही केली तरी काही हरकत नाही. पण मनातल्या मनात हा जप चालू राहिला पाहिजे. आता जप करताना लोकांच्या मनात, मला बरेच लोक म्हणतात की बाबा दादा, जप करताना खूप विचार येतात मनामध्ये, प्रचंड विचार येतात. ते विचार काय येतात? आपलं प्रारब्ध आहे, प्रत्येकाची कर्म आहे. ते विचार काय येतात? तुम्ही जे बाहेर बोलता, ऐकता, ते विचार तुमच्या मनात येत असतात. तुमची सकारात्मकता, मनातली शुद्धता, ही मन शुद्ध पहिले करायला शिका. पहिले मन शुद्ध करा. महाराजांसमोर बोला. तुम्हाला काय वाटतंय, काय नाही, हे महाराजांसमोर व्यक्त व्हा. जोवर तुम्ही व्यक्त होणार नाही, ज्या तुम्ही इष्टदेवतेला मानताय त्यांच्यासमोर व्यक्त व्हा, बोला. रोज संध्याकाळी तुम्ही जे कर्म करताय त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. नुसतं जप केला म्हणजे झालं का? तसं नाही. बोललं पाहिजे. महाराजांना नुसते अडचणी सांगायच्या असं नाही. महाराजांशी बोललं पाहिजे, की महाराज कसे आहात? तुमची तब्येत कशी आहे? तुम्हाला थंडी वाजते का? सगळं बोललं पाहिजे महाराजांशी. तुम्ही बोलले नाही तर कळणार नाही महाराजांना. तुम्हाला काय आतून आहे. महाराजांना आपलं सगळं माहिती सगळं माहिती आहे. पण दिवसभरात आपण जे काही कार्य करतो, ते महाराजांसमोर व्यक्त झालं पाहिजे, की मी आज असं-असं केलं, मी आज असं-असं वागले, असं-असं वागलो, आज कोणावर चिडलो, कोणावर रागवलो, सगळं छोट्या-छोट्या गोष्टी महाराजांसमोर बोलायला लागा. बघा तुम्हाला फरक पडेल. नामजप ही अशी गोष्ट आहे, शाश्वत आहे नामजप. तुम्ही मनातल्या मनात बाकी काही करू नका. मी म्हणतो एक वेळेस सेवा नाही झाली तरी चालेल, साधना नाही झाली तरी चालेल, पण नामजप हा कंटिन्यू झाला पाहिजे. सातत्य ठेवा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, हा कंटिन्यू मनातल्या मनात ठेवा. मी बोलतोय तरी माझा जप चालू आहे. कोणासमोर आपण गप्पा मारतोय तरी जप चालू ठेवा. कुठल्या समारंभात गेला जप चालू ठेवा. मोकळा वेळ दिसला जप चालू ठेवायचा. मोकळा वेळ दिसला जप चालू ठेवायचा. याने काय होईल? तुमच्या अडचणी ज्या काही आहेत ते हळू दूर व्हायला मदत होईल. ह्याने काय होईल? तुमच्या अडचणी ज्या आहेत, कुठल्याही असू दे, मग आर्थिक असू दे, कुठले बऱ्याच अडचणी आहेत. लोकांना आज बरेच अडचणी आहेत, प्रॉब्लेम आहेत. तर ह्या अडचणी दूर व्हायला हळू मदत होईल. तुमच्या इष्टदेवतेचा, मी म्हणत नाही की महाराजांचाच करा, स्वामींचा. गोंदवलेकर महाराज आहेत. श्रीराम जय राम जय राम, खूप पॉवरफुल, प्रभावी असा श्रीराम जय राम जय जय राम हा जप आहे. त्याचा जप करा. विठ्ठलाचा जप करा. कोणाचाही जप करा. गजानन महाराजांचा जप करा. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते हा जप आहे. माळ घेतलीच पाहिजे का? असं काही बंधन नाही. आता माळेवरचा जो जप करतो आपण, त्याचं जे महत्त्व आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. पण आज जप का करायचा, कसा करायचा हे सांगतोय मी. जप करताना आपलं मन शुद्ध ठेवा. जर विचार आले तर गोमूत्र शिंपडून घ्यायचं. विचार आले तर गोमूत्र शिंपडून घ्यायचं. पहिले शांत राहायचं. जेवढं शांत राहील तेवढं शांत राहता येईल तेवढं राहायचं. महाराजांसमोर शांत बसायचं, ध्यान लावायचं. मग माळ घ्यायची हातात. माळेवर जप करताना कधीही इकडं तिकडं बघायचं नाही. मोबाईल बाजूला ठेवलाय, मोबाईलमध्ये बघत जप करतोय, अजिबात नाही. टीव्ही लावलाय, टीव्हीचा आवाज चालू आहे, जप करतोय, तसं करायचं नाही. माळेवर जप करताना काही नियम आहेत. आपलं आसन हे आपलंच पाहिजे, दुसऱ्याचं आसन घ्यायचं नाही.
माळेवर जप करताना कधीही गोमुखीत जप करायचा. गोमुखी म्हणजे तुम्हाला दाखवतोय बघा, हे बघा माझ्याकडे गोमुखी आहे. या प्रकारची गोमुखी असते, ही अशी गोमुखी असते. या गोमुखीमध्ये जप करायचा. हे बघा, या गोमुखीमध्ये जप करायचा. जर गोमुखी तुमच्याकडे नसेल, आता त्याचं जे म्हणजे आकार जो आहे तो गायीच्या तोंडासारखा आहे म्हणून त्याला गोमुखी नाव दिलेलं आहे. तर तुमच्याकडे गोमुखी नसेल तर रुमाल टाका माळेवर, पण उघड्यावर जप करू नका. उघड्यावर म्हणजे कसा, माळ उघडी ठेवून जप करू नका. जप करताना मनात विचार आले तर पहिले पहिले मनात विचार खूप येतील, इकडचे तिकडचे दिवसभरात खूप विचार येतील. तुमचं लक्ष फक्त श्री स्वामी समर्थ किंवा ज्या इष्टदेवतेचं नामस्मरण करतायत त्या अक्षरांवर असलं पाहिजे, ना की मण्यांवर. जप करताना घाई करायची नाही. वेळेवर वेळेवर म्हणजे वेळेकडे पाहायचं नाही. जप करताना कसा करायचा हे पुढच्या भागात सांगतो मी. माळेवर जप करताना आता फक्त महत्त्व सांगतोय. महत्त्व असं आहे की जप हा जपण्यासाठीही आहे आणि जपण्यासाठीही आहे. लक्षात घ्या हे वाक्य. जप म्हणजे काय, की जप हा जपण्यासाठीही आहे आणि जपण्यासाठीही आहे. जो जप करतो, नामस्मरण करतो, त्याच्या आसपास महाराज हे असतातच. महाराज जो जप करतो त्याच्या आसपास असतात. जिथं इतत्र सर्वत्र आपण म्हणतो ना, सगळीकडे महाराज आहेत. सगळीकडे महाराज आहेत. आत्ता सुद्धा मार्गदर्शन करताना महाराज बसलेले. त्यामुळे महाराज सगळीकडे. जप करताना मन शुद्ध ठेवा, आपली नजर शुद्ध ठेवा, वाणी शुद्ध ठेवा. जप करताना आवाज इकडचे तिकडचे असेल तर जप तिथं सोडून द्यायचा. माळेवर जप करताना कधीही आसन घेतल्याशिवाय जप करायचा नाही. आसन घेतल्याशिवाय जप करायचं नाही. जमिनीवर बसून जप करणार, तसं का जमिनीत जप जाईल, तसं करायचं नाही. आसन पाहिजेच. आपलं आसन हे आपलं पाहिजे. त्यामुळे जप हा नित्य नियमाने जप करा, मनातल्या मनात जप करा. जपाचं महत्त्व खूप आहे. येत्या डिसेंबरमध्ये 9 डिसेंबर मला वाटतं 9 डिसेंबर ते 16 डिसेंबर गुरुचैत्र आहे, दत्त जयंती आहे. त्या निमित्ताने सर्वांना आवाहन आहे, केंद्रामध्ये, मठामध्ये, औदुंबराच्या झाडाखाली, दत्तधामामध्ये, दत्तक्षेत्री किंवा घरी अवश्य सर्वांनी गुरुचैत्र पारायण करावं. अवश्य सर्वांनी गुरुचैत्र पारायण करावं, आवर्जून करावं. हे सगळ्यांना कळकळीचं सांगणं आहे. सगळ्यांनी भीती घालवा गुरुचैत्र पारायणाची. अजिबात भिवू नका. ज्यांना भीती वाटत असेल त्यांनी मला संपर्क करा, मार्गदर्शन आपण करू. त्यांना फोन करू नका, मला व्हॉट्सअप करा. मी व्हॉट्सअपचा नंबर देतो. काही शंका असतील, कुशंका असतील, तर मला प्रश्न असतील तर मला सांगा. व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअपला फोन करू नका. व्हॉट्सअपला फक्त मेसेज करा. मी अपॉइंटमेंट देतो. त्या अपॉइंटमेंटनुसार आपण संपर्क करू त्या सेवेकऱ्याला, साधकाला, आणि योग्य ते महाराजांच्या आज्ञेने, महाराजांच्या याने योग्य ते मार्गदर्शन करू. काही गुरुचैत्राबद्दल शंका असतील तर मार्गदर्शन करू. मला व्हॉट्सअप करा, आपण मार्गदर्शन अवश्य करू. पण गुरुचैत्र पारायण सर्वांनी करायलाच पाहिजे. आवर्जून सगळ्यांना सांगणे, कळकळीचं सांगणे. प्रत्येक जण गुरुचैत्र प्रत्येकाने करा. माझ्या समोर लहान लहान मुलं सुद्धा, 7वी 8वीतली मुलं सुद्धा बसतात पारायणाला. आपण काय, सर्वांनी करा. दत्त महाराज सर्वांच्या घरी यावे ही माझी इच्छा आहे. माझी कळकळीची विनंती आहे सगळ्यांना. दत्त महाराज सगळ्यांच्या घरी येणार, सगळ्यांच्या घरी येणार. त्यामुळे सर्वांनी आवर्जून गुरुचैत्र पारायण करा ही सर्वांना विनंती आहे. दुसरं नामजप. नामजपाचं महत्त्व आज थोडंफार मी सांगितलेलं आहे. पुढचा भाग येईल, माळेवर जप कसा करायचा आणि माळ जप करताना काय नियम पाळायचे, विचार आले तर काय करायचं, गोमूत्र शिंपडा आणि मनात कंटिन्यू सातत्य ठेवा जपाचं. जप हा आपला झालाच पाहिजे. दिवसभरात कुठेही तुम्ही असा, कामावर असा, वेळ मिळाला, जेवताना वेळ मिळाला, कामात वेळ मिळत नसेल, जेवताना वेळ मिळाला, जप चालू करा.
स्वयंपाक करताना जप करा, पण जप हा कंटिन्यू सातत्य ठेवा जपामध्ये. झालेली सेवा मी महाराजांचरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.